Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And friends, in this video tutorial of operating system, today we are in unit 3 of processor management. In the last video we have covered all these points. Now we will cover this context switching. What is meant by context switch and what is the exact point. Let's start the video, friends. चला तर इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कंटेक्स्ट स्विचिंग रिटर्न नोट्सच्या सहाय्याने आपण सगळं हे पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काहीही न सांगण्याच्या आधी किंवा नोट्स न बघण्याच्या आधी आपण हे समजून घेऊ की कंटेक्स्ट स्विचिंग म्हणजे काय. समजून घ्या. बऱ्याच वेळेला तुम्ही वेगवेगळ्या प्रोसेस रन करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही एकाच वेळेला डाउनलोडिंगच्या 3 प्रोसेस लावलेल्या आहेत समजा. ठीक आहे, हे आहे डाउनलोडिंग. ओके, आता ही पहिली डाउनलोडिंग चालू केलेली तुम्ही. ठीक आहे, ही पहिली डाउनलोडिंग चालू केलेली आहे आणि ही झालेली 50% आणि तुम्ही काय केलेली की ही डाउनलोडिंग इथंच काय केली, आता ही पॉज केली. ठीक आहे, त्यानंतर ही दुसरी चालू केली, ही झाली 40% आणि ही पण पॉज केली. तिसरी डाउनलोडिंग लावली, ही सुद्धा 70% झालेली आणि ही पण पॉज केली आणि सिस्टीम बंद केली. जेव्हा सिस्टीम तुम्ही पुन्हा चालू करता त्यावेळेस ह्या प्रोसेस आहे तिथूनच या डाउनलोडिंग सुरू होतात का पहिलेपासून होतात? जितकं झालेलं आहे तिथूनच पुन्हा एकदा डाउनलोडिंग सुरू होत असते. म्हणजे तुमचा जे काही डेटा आहे तो सगळा सेव्ह केलेला आहे, त्याचा व्यवस्थित मेंटेन केलेला आहे सगळं आणि हे युजरच्या फायद्यासाठी आहे. चला आता इथे दिलेलं नोट समजून घेऊ हे कसं. ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स, पहिला पॅराग्राफ नीट बघा. ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड्स सो मेनी मेकॅनिझम टू इन्क्रीज द डिग्री ऑफ मल्टी प्रोसेसिंग. एकापेक्षा जास्त प्रोसेस एका वेळेला रन व्हावेत किंवा आपण म्हणतो की पॅरलली रन व्हावेत. ठीक आहे, किंवा आपण म्हणतो की एका मागोमाग एक रन व्हावेत. ठीक आहे, त्यासाठी हे एन्व्हायरमेंट मेंटेन करणं आवश्यक आहे. पुढे काय दिले, कंटेक्स्ट स्विचिंग मेकॅनिझम प्रोव्हाइड्स इफिशियन्सी फॉर प्रोसेस एक्झिक्युशन. इट इज अन इम्पॉर्टंट मेकॅनिझम विच कीप्स ट्रॅक ऑफ द प्रोसेस विच आर करंटली रनिंग. नीट बघा, कंटेक्स्ट स्विचिंग हे एक मेकॅनिझम आहे, इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे जे काय करतं तर हे प्रोसेसचं keeps track of all the processes which are currently running or in waiting. ज्या ज्या प्रोसेस सध्या रनिंग करत आहेत किंवा ज्या ज्या प्रोसेस ह्या वेटिंगमध्ये आहेत त्या सगळ्यांची माहिती ठेवणे. कीप ट्रॅक म्हणजे काय, व्यवस्थित माहिती ठेवण्याचं काम हे जे मेकॅनिझम करते त्याला म्हणतात कंटेक्स्ट स्विचिंग. आता मेकॅनिझम असं का करतं तर नीट बघा. द मेन बेनिफिट ऑफ कंटेक्स्ट स्विचिंग इज युजर कॅन स्टार्ट ऑर रिझ्यूम, नीट बघा, स्टार्ट ऑर रिझ्यूम द प्रोसेस फ्रॉम द पॉइंट व्हेअर इट इज लेफ्ट. मी काय सांगितलं होतं उदाहरण तुम्हाला, जिथपर्यंत काम झालंय आणि तुम्ही ते सोडून दिले त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही ते ओपन कराल, ते काम पुन्हा एकदा सुरू कराल तेव्हा ते जिथं शेवटी थांबलं होतं तिथूनच पुन्हा सुरू करेल. म्हणजे युजरचं नुकसान होऊ देणार नाही. भलेही तुमची इच्छा असो किंवा नसो, हे मेकॅनिझम तुम्हाला अप्रत्यक्षरित्या मदतच करत असतं. पुढे समजून घेऊ काय दिले बघा. सो मेनी टाइम्स प्रोसेस मे इंटरप्ट ॲट द सेम टाइम. करेक्ट आहे. आता बऱ्याच वेळेला तुम्ही पॉज करत नाही पण असं होतं की टेक्निकल प्रॉब्लेम येतात, इंटरप्ट होते आणि प्रोसेस ऑटोमॅटिकली बंद पडते. बरोबर आहे. पण जेव्हा केव्हा ते आपोआपच बंद पडते त्यावेळेला सेम टाइम सिस्टीम मस्ट हॅव टू सेव्ह द करंट कंटेक्स्ट. म्हणजे त्या प्रोसेसची शेवटची पोझिशन काय होती, कुठपर्यंत झालं होतं ते सेव्ह करून ठेवण्याचं काम हे आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे आणि ती व्यवस्थित आपली ऑपरेटिंग सिस्टीम करते. इट इज व्हेरी हेल्पफुल टू अगेन रिस्टार्ट द सस्पेंडेड प्रोसेस फ्रॉम द पॉइंट ऑफ लास्ट स्टेज. जिथं शेवटी बंद झालं तिथून पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी हे खूप मदत करणारं मेकॅनिझम आहे ज्याचं नाव आहे कंटेक्स्ट स्विचिंग. कंटेक्स्ट स्विचिंग म्हणा किंवा कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणा, तुमच्या मनावर आहे. पुढे switching is the mechanism useful for CPU which is required to provide ability to execute another process also. बरोबर आहे ना. म्हणजे एकाच वेळेला जास्त प्रोसेस किंवा दुसऱ्या प्रोसेसेस रन करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे. या व्हिडिओच्या स्टार्टिंगला डाउनलोडिंगचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं. इन सिम्पल वर्ड स्विचिंग म्हणजे काय तर स्विचिंग द CPU टू अनदर प्रोसेस रिक्वायर्ड. नीट बघा इथं काय रे, रिक्वायर्ड परफॉर्मिंग अ स्टेट save of the current process and state restore of a different process. नीट बघा, जी काही प्रोसेस सध्या झालेली आहे ती करंट प्रोसेस म्हणून सेव्ह होते आणि रिस्टोर करते एखादी डिफरंट प्रोसेस म्हणून. एक तीच प्रोसेस आहे म्हणून नाही तर तिथून पुन्हा एकदा नवीन प्रोसेस असल्यासारखं ते अज्युम करतं. ठीक आहे. व्हेन अ कंटेक्स्ट, पुढे बघा, व्हेन अ कंटेक्स्ट स्विच ऑकर्स द कर्नेल ऑपरेटिंग सिस्टीम, कर्नेल म्हणा किंवा ऑपरेटिंग सिस्टीम सेव्स द कंटेक्स्ट ऑफ द ओल्ड प्रोसेस. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच
आपलं मेन सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचा एक महत्त्वाचा सॉफ्टवेअरचा प्रकार आहे कर्नेल. हे दोघंही काय करतात, हे ओल्ड प्रोसेसची करंट स्टेट सेव्ह करून घेतात. ठीक आहे. इन इट्स PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉक लोड्स द सेव्ड कंटेक्स्ट ऑफ द न्यू प्रोसेस शेड्यूल टू रन. जिथून पुन्हा रन करायची तुम्हाला करू शकता, तिथून पुढे आपोआप तुमची प्रोसेस काय होईल, सुरू होईल. पुढे काय दिले नीट बघा. यामुळे होतं काय आणि ही कशी आहे प्रोसेस, तर बघा कंटेक्स्ट स्विच इज सो फास्ट प्रोसेस दॅट इट कॅन नॉट डिस्टर्ब मल्टी प्रोसेसिंग मेकॅनिझम. However, the speed of context switching is varies different from machine to machine. तुमच्या मशीनच्या कॉन्फिगरेशन वर सुद्धा डिपेंड आहे की कॉन्टेक्स्ट स्विचिंग कशी होते. पण ही गोष्ट काय आपल्या डोळ्यांना न दिसणारीच आहे. अतिशय फास्ट होते. व्हेरी सिम्पल अँड युजफुल मेकॅनिझम फॉर द युजर्स ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम. So this is the job of operating system. If you have any problem, please feel free to ask and comment. Thanks, like, share, subscribe and press bell button. धन्यवाद. Bye.